Hello students, मी प्रोफेसर आर्य तिगिने, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये क्यूज हा पार्ट बघत होतो. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं टाइप्स ऑफ क्यूज मध्ये लिनियर क्यू आणि सर्क्युलर क्यू. ओके, त्याच्याच पुढचा पार्ट प्रायोरिटी क्यू म्हणजे काय आणि त्याच्या एक्झिक्युशन बघण्याच्या आधी आपण त्याच्यावर वेगवेगळे जे ऑपरेशन्स बघितले मागच्या दोन्ही व्हिडिओज मध्ये जे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स कसे एक्झिक्यूट करायचे आहेत, त्याचं लॉजिक काय आहे आणि ते इम्प्लिमेंट कसे होतात हे आपण थोडंसं समजावून घ्यायचं आहे. ठीक आहे, या लेक्चर मध्ये आपण ते बघणार आहोत. पॉइंट्स टू बी डिस्कस्ड: ऑपरेशन्स ऑन क्यूज अँड क्यूज ऑपरेशन्स कंडिशन्स. कुठले कुठले कंडिशन्स आहेत किंवा ऑपरेशन्स कुठले कुठले आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहेत क्यूज वर हे आपण बघणार आहोत. लेट स्टार्ट ऑपरेशन्स. पहिल्यांदा चार महत्वाचे जे ऑपरेशन्स आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, टोटल 6 आहेत, त्यातले आपण 4 बघतो आहोत इथं. फर्स्ट, इनिशियलायझेशन, डिफाइनिंग अँड इनिशियलायझेशन. ओके, डिफाइन करायचं आहे मॅक्स क्यू ची साईज किती आहे, मॅक्स 30 साईजचा आपण ऍरे घेतोय. टाइप डेफ हे आपण एक स्ट्रक्चर यूज करतोय ज्याच्यामध्ये आपण इंटिजर टाइपचा एक ऍरे घेतोय आणि त्याची साईज ही मॅक्स ठेवतोय. मॅक्स किती आहे, 30. त्याच्यानंतर आयएनटी फ्रंट अँड रेअर हे दोन व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. वाय दीज टू व्हेरिएबल्स आर टेकन, तर हे दोन व्हेरिएबल्स आपल्याला काय इंडिकेट करतात की फ्रंट काय आहे आणि एंड काय आहे त्या क्यूचा हे इंडिकेट करतात. ओके, आणि कुठल्या एंडनी आपल्याला व्हॅल्यूज एंटर करायच्या आहेत किंवा जी व्हॅल्यू एंटर होणार आहे ती कुठं एंटर होणार आहे एक्झॅक्टली क्यू मध्ये हे सांगण्यासाठी आपण फ्रंट अँड रेअर यूज करतोय. किंवा डिलीट करायचं असेल तर कुठली व्हॅल्यू आपली डिलीट होते हे सांगण्यासाठी. त्याच्यानंतर इनिशियलायझेशन जर करायचं असेल तर आपण कुठलं करणार आहे तर void init क्यू ऑफ स्टार पी पॉइंटर घेतलेला आहे आणि तो पॉइंट कुणाला करतोय, रेअर इज इक्वल टू -1 अँड फ्रंट इज इक्वल टू -1. that will going to indicate it is empty. rear and front दोन्ही जर -1 असतील तर तो काय इंडिकेट करणार आहे, it is going to indicate that queue is empty. ओके, नेक्स्ट मेथड जी आहे ती म्हणजे void empty q star p हा व्हेरिएबल त्याला पास केलेला आहे. q हा स्ट्रक्चर आहे आणि पॉइंटर p हा पॉइंटर घेतलेला आहे जो पॉइंट करतोय रेअरला आणि फ्रंटला. इथं आपण कंडिशन चेक केलेला आहे. इफ p is going to tends or going to point out the rear where rear is equal to exactly is equal to -1. जर असेल it is going to return the 1. म्हणजे इथं काय होणार, जर रेअर हा पॉइंट -1 ला पॉइंट करत असेल तर फ्रंट जो व्हॅल्यू आहे ते हा एम्प्टी मेथड जो रिटर्न करणार आहे तो काय रिटर्न करेल, 1 रिटर्न करेल. ओके, आणि रिटर्न 0 जर असेल तर, आणि जर नसेल तर इट इज गोइंग टू रिटर्न 0. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, ह्या फंक्शनचं जे आउटपुट आहे जर ते 1 आलं तर इट इज गोइंग टू कन्सिडर दॅट क्यू इज एम्प्टी. आणि जर ह्या एम्प्टी मेथडची व्हॅल्यू जर 0 आली तर आपण समजायचं आहे की हा क्यू एम्प्टी नाहीये. Likewise, it is going to check out the full मेथड आपल्याला यूज करायचा जिथं p tends to rear plus 1 or max is going to tends to front. जर सर्क्युलर क्यू असेल आणि तो फ्रंटला परत पॉइंट करतोय का मॅक्स, जर करत असेल तर काय समजायचं आहे आपल्याला, क्यू हा फुल आहे. पहिली कंडिशन काय चेक केलेली आहे इथं, हा जर लिनियर क्यू असेल तर तिथं रेअर प्लस 1 म्हणजे रेअर काय असणार आहे, लास्टची व्हॅल्यू असणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जर झालं तर तो क्यू फुल आहे. जर मॅक्स हा फ्रंटला पॉइंट करत, पी हा फ्रंटला पॉइंट करत असेल, मॅक्स जेवढा आहे त्याला, आणि तो पी फ्रंटला पॉइंट करत असेल तर तरी सुद्धा तो काय करणार आहे, रिटर्न 1 करणार आहे. जर 1 रिटर्न केला तर इट इज गोइंग टू कन्सिडर दॅट क्यू इज फुल, अदरवाइज इट इज गोइंग टू कन्सिडर दॅट इट इज 0. हा कन्सिडर काय करणार आहे, 0, म्हणजेच काय हा फुल नाही आहे, तुम्ही आणखीन व्हॅल्यू इन्सर्ट करू शकता. ओके, दिस इज द लॉजिक वेअर यू आर गोइंग टू एक्झिक्यूट द क्यूज. हे लॉजिक ऍज इट इज तुम्ही प्रोग्राम मध्ये टाकत असाल तर इट विल गोइंग टू गिव्ह यू द एक्झॅक्ट आउटपुट ऑफ क्यू ऑपरेशन्स. ओके,
आता सगळ्यात महत्त्वाचे दोन ऑपरेशन्स, फंक्शन टू इन्सर्ट अँड डिलीट द एलिमेंट्स इन अ क्यू. एलिमेंट जर डिलीट करायचे असतील तर ते कुठल्या पद्धतीने आपण डिलीट करू शकतो. ओके, फर्स्ट void insert q pointer p and integer x. x हा व्हॅल्यू काय करतोय आपण इन्सर्ट करतोय आणि पॉइंटर p काय आहे हा q ला पॉइंट करतोय. ओके, इफ एम्प्टी, जो मागच्या ह्याच्यातला स्लाइड मधला आपला जो एम्प्टी मेथड आहे तो आपण इथे घेतलेला आहे. इफ एम्प्टी p जो आहे तो आपण घेतलेला आहे p टेंड्स टू रेअर, p टेंड्स टू फ्रंट, म्हणजे p हा रेअर आणि फ्रंटला पॉइंट करतोय आणि तो एक्झॅक्टली इज इक्वल टू 0 आहे का, किंवा पॉइंटर रेअर ही x ला टेंड करतोय, किंवा x ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची. एल्स p टेंड्स टू रेअर, एक्झॅक्टली इट इज गोइंग टू कन्सिडर द मॅक्स न त्याला डिवाइड केल्यानंतर ह्या रेअर प्लस 1 ला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर किती राहतो. ओके, हे कशासाठी सर्क्युलर क्यू साठी आपण चेक करतोय. ओके, जर ते परत फ्रंटला पॉइंट आउट करत असेल तर इट इज गोइंग टू से दॅट इट इज नॉट गोइंग टू इट इज फुल वन, तो फुल आहे आणि तिथं आपण इन्सर्ट करू शकतो. जर फुल नसेल तर यू कॅन इन्सर्ट अ न्यू व्हॅल्यू ऍज अ एक्स, तो एक्स ला आपण इन्सर्ट करू शकतो. ओके, जर व्हॅल्यू एम्प्टी असेल तर इन्सर्ट करा, किंवा मॅक्सला इन्सर्ट असेल तर तुम्ही नवीन व्हॅल्यू इन्सर्ट करा. म्हणजेच मॅक्स पेक्षा कमी व्हॅल्यूज त्या क्यू मध्ये असतील तर तिथं व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो. क्लिअर. नेक्स्ट, डिलीट, void delete. इथं intx हा एक व्हेरिएबल जो घेतलेला आहे, परत एकदा आपण व्हॅल्यू पुट करण्यासाठी. ठीक आहे, x इज इक्वल टू, x कशाला घेतलेला आहे, फ्रंट व्हेरिएबल जो आहे तो x ला घेतलेला आहे. ओके, फ्रंट p ऑफ फ्रंट ऑफ डेटा मधला जो फ्रंट असेल तो आपण कशामध्ये घेतलेला आहे, x मध्ये घेतलेला आहे. इफ p टेंड्स टू रेअर एक्झॅक्टली इज इक्वल टू p टेंड्स टू फ्रंट, ज्या वेळेला रेअर आणि फ्रंट हे दोन्ही ज्या वेळेला इक्वल असतील त्यावेळेला काय आपण करणार आहे, इनिशियलाइज करणार. ज्या वेळेला हे नसणार आहे त्यावेळेला चेक काय करणार आहे आपण, फ्रंट प्लस 1 जो आहे तो आपण डिवाइड करून मॅक्सनी डिवाइड करणार आणि जो रिमाइंडर असेल तो आपण कशामध्ये स्टोअर करणार आहे, फ्रंट मध्ये स्टोअर करणार आहे. आणि जो फ्रंट मध्ये स्टोअर करणार आहे त्या व्हॅल्यूला, म्हणजेच काय, सपोज आपल्याकडे किती व्हॅल्यूज आहेत, 3 व्हॅल्यूज आहेत, बरोबर आहे. आणि आपल्याला काय करायचं, हा फर्स्ट व्हॅल्यू आहे तो आपल्याला डिलीट करायचा. मग हा माझा जर डिलीट झाला तर पहिल्यांदा ज्या वेळेला हे 3 व्हॅल्यूज होते त्यावेळेला फ्रंट कोणाला पॉइंट आउट करतोय, याला पॉइंट आउट करतोय. मग ज्या वेळेला हा डिलीट होईल त्यावेळेला फ्रंट जिथं पॉइंट आउट करतो तो व्हॅल्यू आहे का, नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल, तो मूव्ह करून नेक्स्ट व्हेरिएबल आणायला पाहिजे. आणि ही केस करण्यासाठी आपण ती लाईन यूज केलेली आहे ज्याच्यामध्ये फ्रंट प्लस 1 केलेला आहे आणि डिवाइड बाय मॅक्स करून आपल्याला जे रिमाइंडर असेल तिथे जे एक्झॅक्ट पोझिशन असेल जिथं आपल्याला नवीन व्हॅल्यू, नवीन फ्रंट मिळणार आहे. ओके, ज्या वेळेला फ्रंट अँड रेअर दोन्ही एकच असतील त्यावेळेला काय होईल, त्यातला एलिमेंट डिलीट होईल आणि क्यू जो असेल तो एम्प्टी होईल. मग त्याच्यामुळे तो काय करायला लागेल, इनिशियलाइज करायला लागेल. पण त्यामध्ये दुसरे व्हेरिएबल्स आहेत अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय, एल्स ला जाणार आहे तो, आणि फ्रंट प्लस 1 जो आहे तो आपल्याला एक्झिक्यूट, हे कशासाठी करण्यात आलेलं आहे की फ्रंट नेक्स्ट पोझिशनला पॉइंट आउट करण्यासाठी. ओके, सिंपल दोन्ही मेथड्स आहेत. जर इन्सर्ट करायचं असेल तर इन्सर्ट केल्यानंतर रेअर जो आहे तो रेअर प्लस 1 करायला लागेल. लाईकवाईज इथं जसं फ्रंट आपण या फ्रंटला प्लस करून घेतलेला आहे तसंच रेअर प्लस 1 केलेला आहे आणि तो रेअरला इन्सर्ट केलेला आहे. ओके, रेअरला तो इन्सर्ट केला. क्लिअर. दिस इज द सिंपल लॉजिक वेअर यू आर गोइंग टू पॉइंट आउट. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याकडे 2 व्हॅल्यूज आहेत पण आपल्याकडे जागा किती आहेत, 3. हे 2 व्हॅल्यूज आहेत, आपण तिसरी व्हॅल्यू एंटर करू शकतोय, पण रेअर कुठं पॉइंट करतोय, इथं पॉइंट करतोय. बरोबर आहे. आणि तो व्हॅल्यू इन्सर्ट होत असताना तो कुठं पॉइंट आउट होणार आहे, दुसऱ्या प्लेसला. बरोबर आहे, नेक्स्ट प्लेसला. नेक्स्ट प्लेसला म्हणजेच काय, रेअर प्लस 1 प्लेसला. मग तिथं आपण घेतलेला आहे त्याचा एक्झॅक्ट पोझिशन मिळेल आणि तिथं आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायची.
आणि इथलं आपण काय करायचं आहे, डिलीट करायचं. ओके, फक्त आपण फ्रंट मूव्ह केलं आणि रिटर्न जो त्या फ्रंट मध्ये आधीच्या फ्रंट मध्ये होता तो व्हॅल्यू आपण इथं डिस्प्ले केला. नथिंग मोर दॅन दॅट. ओके, दिस इज the two methods we are going to consider insert and delete operations of a queue. Next one is a display function. How you are going to display the array, queue array. Okay, इथं एक काउंटर व्हेरिएबल घेतलेला आहे I आणि त्याला पॉइंट केलेला आहे फ्रंट व्हेरिएबल. ओके, आणि जोपर्यंत फ्रंट व्हेरिएबल जो I मध्ये घेतलेला आहे तो आणि रेअर हे जोपर्यंत इक्वल येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला कॅल्क्युलेट करत राहायचे किंवा डिस्प्ले करत राहायचे. ठीक आहे, मग कुठले व्हॅल्यूज डिस्प्ले करायचे आहेत, डेटा ऑफ I त्या अरे मध्ये, आणि तो प्रत्येक वेळेला काय करायचा आहे, 1 ने इन्क्रीमेंट करायचा. ओके, आणि त्याला डिवायडेड बाय मॅक्स म्हणजेच एक एक्झॅक्ट पोझिशन मिळावं एवढ्यासाठी. म्हणून इथे ही कंडिशन कशाला दिलेली आहे, जोपर्यंत फ्रंट अँड रेअर सेम येत नाही तोपर्यंत हे एक्झिक्युट. ज्या वेळेला सेम येतील त्यावेळेला समजायचं की लास्ट व्हेरिएबल आहे किंवा तिथं व्हॅल्यूज दुसरे कुठले नाही, त्याच्यामुळे तो तिथं काय होईल, स्टॉप होईल. क्लिअर? दिस इज द डिस्प्ले फंक्शन वेअर यू आर गोइंग टू डिस्प्ले दॅट फंक्शन array or queue, array of queue using these function. ओके, हे 6 फंक्शन्स आहेत ज्याच्या थ्रू आपण क्यू इनिशियलायझेशन, त्याच्यानंतर एम्प्टी आहे का नाही आहे, फुल आहे का नाही आहे, त्याच्यानंतर इन्सर्ट, डिलीट अँड डिस्प्ले, दिस फंक्शन्स विल बी एक्झिक्युटेड. ओके, नेक्स्ट वन एक्झाम्पल घेतलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग क्यू ऑफ अ कॅरेक्टर वेअर क्यू इज अ सर्क्युलर array which is allocated 6 memory location, front is equal to 2 and rear is equal to 4. Q is equal to this one, dash A C D dash dash. Do the following operations. F is added, 2 letters are deleted. K, L, M are added, 2 letters are deleted. R is added, 2 letters are deleted. S is added, 1 letter is deleted, 1 letter is deleted. Okay, next इनिशियलायझेशन झालं. पहिल्या इनिशियलायझेशन स्टेप नंतर आपण काय केलेलं आहे असा ऍरे घेतला. फ्रंट काय आहे 2, रेअर इज इक्वल टू 4. F ऍड केला. F कुठे ऍड होणार, इथं होणार, बरोबर आहे. आता फ्रंट जो आहे तो ऍज इट इज राहिला 2, पण रेअर 1 ने वाढलेला आहे, 4 च्या ठिकाणी 5 झाला, बरोबर आहे. आता 2 लेटर्स डिलीट करायचे आहेत. लेटर्स कुठले डिलीट होणार, फ्रंट एंडचे, म्हणजे फ्रंट एंडचे म्हणजे हे दोन्ही डिलीट झाले. आता आपला रेअर कॉमन राहिला, 5 जो आहे तो आहे तसंच राहिला, पण फ्रंट 2 होता तो 3 आणि 4 मूव्ह झाला आणि डी ला पॉइंट आउट करतो. ओके, नेक्स्ट के एल एम आर ऍडेड. आता के एल एम आर, के एल आणि एम हे तिन्ही ऍड करत असताना आपल्याकडे किती स्पेस आहे, एकच स्पेस आहे, त्याच्यामुळे आपण के इन्सर्ट केलं. पण एल आणि एम इन्सर्ट करत असताना वी हॅव टू कन्सिडर दिस इज अ सर्क्युलर array. हा काय आहे, सर्क्युलर array आहे, त्याच्यामुळं जी नेक्स्ट पोझिशन असेल ती कुठे असणार आहे, परत सुरुवातीला असणार आहे. म्हणून आपण नेक्स्ट व्हॅल्यू एल इन्सर्ट केला आणि त्याच्यानंतर आपण एम इन्सर्ट केलेला आहे. आता फ्रंट काय आला, दिस इज अ डी इज अ फ्रंट, दॅट इज 4, आणि रेअर काय आला 2, रेअर काय आलेला आहे 2. 2 लेटर्स आर डिलीटेड. आता फ्रंटच्या जवळचे 2 लेटर्स आहेत ते डिलीट करा. डी अँड एफ विल बी डिलीटेड. ओके, देन फ्रंट इज 4 ऍज इट इज. ओके, इथं डिलीट झाले. फ्रंट काय झाला, मूव्ह झाला कुठल्या पोझिशनला, लास्ट पोझिशनला 6 ला गेलेला आहे, आणि रेअर जो आहे तो तिथंच राहिला. आर इज ऍडेड, नवीन एक व्हेरिएबल ऍड झाला, म्हणजेच ऍड झालं म्हटल्यानंतर रेअर 1 ने इन्क्रीमेंट झाला, 3 झालं, आणि फ्रंट ऍज इट इज. डिलीट 2 एलिमेंट्स. 2 एलिमेंट्स म्हणजे के एलिमेंट डिलीट झाला आणि नेक्स्ट एलिमेंट परत एल आहे, म्हणून ते दोन्ही डिलीट झाले, के अँड एल. नाउ फ्रंट इज आर, दॅट इज 2 अँड रेअर इज 3. ओके, रेअर कुठं आला, हा, बरोबर आहे, कारण हा डिलीट झालेला आहे आणि फ्रंट इथं आलेला. एस इज ऍडेड, एस नवीन ऍड झाला, इथं रेअरला ऍड झालेला आहे, हे शिफ्ट करून घेतलेले आहेत, शिफ्ट करून घेतलेले आहेत, आणि एस ऍड झालेला आहे नवीन. तर एस
जो आहे तो काय आहे, रेअर आहे 4th पोझिशनला, आणि फ्रंट काय आहे, 1 लेटर इज ऍडेड, सॉरी डिलीटेड, एक लेटर डिलीट केला, एम डिलीट केला, म्हणून फ्रंट काय आला, आर, आणि एस विल बी रेअर, एस काय आला, रेअर आला. 1 लेटर विल बी डिलीटेड, आर डिलीट झाला आणि एस हा लेटर राहिला. दिस इज द सिंपल सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन जो क्वेश्चन दिलेला होता तो. ओके, आय होप तुम्हाला हे कळालं असेल. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही डायरेक्टली गुगल फॉर्मवर मला क्वेश्चन करू शकता.